देशनतीचे मुख्य संपादक, लोकनायक आणि निर्भीड शेतकरी नेते प्रकाश पोहरे हे आपल्या परखड आणि सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकारितेसाठी ओळखले जातात। देशातील राजकीय घडामोडींवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर ते नेहमीच रोखठोक भाष्य करत असतात। आगामी 2027च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार पप्पू यादव यांच्यावरील हल्ला आणि राम मंदिरावरून सुरू झालेल्या राजकारणावर प्रकाश पोहरे यांनी अत्यंत गंभीर व विचार करायला लावणारे विश्लेषण मांडले आहे। रामाच्या नावावर राजकारण की राजकारणाच्या नावावर राम, या विषयावर प्रकाश पोहरे यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण विचार पाहूयात। उत्तर प्रदेशातील 2027ची विधानसभा निवडणूक अजून काही महिने दूर असली तरी राजकीय रणधुमाळीला आत्तापासून सुरुवात झाली आहे, असे प्रकाश पोहरे स्पष्ट करतात। सत्ताधारी भाजप आणि विरोधक समाजवादी पक्ष यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। या संघर्षात विकास, रोजगार, शेतकरी, महागाई आणि कायदा सुव्यवस्थेपेक्षा भावनिक मुद्दे अधिक पुढे येताना दिसतात। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच भाजपवर हल्लाबोल करत बी म्हणजे भ्रष्ट, आय म्हणजे जुल्म करणारे आणि पी म्हणजे पाप करणारे असे म्हटले होते। पोहरे यांच्या मते हे विधान केवळ राजकीय टोला नसून आगामी निवडणुकीसाठी तयार होत असलेल्या कथानकाची सुरुवात आहे। भाजपला भ्रष्टाचार, दडपशाही आणि नैतिक अपयशाचे प्रतीक म्हणून उभे करण्याचा हा प्रयत्न आहे, परंतु या शब्दयुद्धातून उत्तर प्रदेशातील जनतेच्या आयुष्यातील खरे प्रश्न सुटणार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। भाजपने गेल्या दशकभरात उत्तर प्रदेशात राम मंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचंड राजकीय भांडवल उभे केले असून अयोध्येतील भव्य राम मंदिर हे त्याचे सर्वात मोठे प्रतीक ठरले आहे। करोडो हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या या मंदिराच्या उभारणीमुळे भाजपला मोठा राजकीय लाभ झाला, हे वास्तव आहे। परंतु आता विरोधकांनी याच राम मंदिराभोवती नवा प्रश्न उपस्थित केला। मंदिरासाठी आलेल्या देणग्यांतील कथित आर्थिक अनियमितता किंवा चंदा चोरीचे आरोप पुन्हा चर्चेत आणले जात आहेत। आरोप सिद्ध झाले नसले तरी राजकारणात आरोपांचा प्रभाव अनेकदा न्यायालयीन निकालापेक्षा मोठा असतो। त्यामुळे राम मंदिराचा भावनिक मुद्दा आता प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या कसोटीवर आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे। या संपूर्ण वादाला आज आणखी एक धक्कादायक वळण मिळाल्याचे पोहरे नमूद करत आहेत। राम मंदिराच्या कथित चंदा चोरीच्या मुद्द्यावर भूमिका घेतल्यानंतर अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ उडाला आणि एका व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल फेकून त्यांच्याकडे चाकू असल्याचा आरोप समोर आला। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असले तरी या घटनेने राजकीय मतभेद आता प्रत्यक्ष हिंसक स्वरूप धारण करत आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी लोकशाहीत विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे। चप्पल, चाकू किंवा धमक्या हे लोकशाहीचे नव्हे तर अराजकतेचे प्रतीक आहे आणि अशा घटना केवळ एखाद्या नेत्यावरचा हल्ला नसून मुक्त अभिव्यक्ती आणि लोकशाही संवादावरच आघात मानल्या जातात। ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगताना पोहरे सांगतात की राम हे कोणत्याही एका पक्षाचे नाही, ते भारतीय संस्कृतीचे आणि कोट्यवधी श्रद्धाळूंच्या विश्वासाचे प्रतीक आहेत। जर रामाच्या नावावर उभारलेल्या कोणत्याही उपक्रमात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे हीच लोकशाहीची अपेक्षा आहे। श्रद्धेच्या आड कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला प्रश्नांपासून मुक्त ठेवता येत नाही। मात्र दुसरीकडे विरोधकांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे। जे पक्ष अनेक वर्षे राम मंदिराच्या प्रश्नावर साशंक भूमिका घेत होते तेच आज राम मंदिरातील कथित घोटाळ्याचा मुद्दा उचलतायत। त्यामुळे जनतेच्या मनात हा खरोखर पारदर्शकतेचा लढा आहे की निवडणुकीचे राजकारण, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे। 2027ची निवडणूक केवळ राम मंदिरावर लढवली जाणार नाही, याकडे लक्ष वेधताना पोहरे लिहितात की उत्तर प्रदेशातील तरुण रोजगार मागतायत, शेतकरी हमीभाव आणि उत्पन्नाची हमी मागतायत, तर महिला सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, महागाई आणि स्थानिक विकास हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत। पण दुर्दैवाने राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू पुन्हा धार्मिक प्रतीके आणि परस्परांवरील आरोप बनतात। लोकशाहीत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारणे आवश्यक आहे आणि सत्ताधाऱ्यांनीही प्रत्येक आरोपाला राजकीय कट म्हणून झटकून न टाकता पारदर्शकपणे उत्तर देणे आवश्यक आहे, कारण लोकशाही केवळ बहुमतावर चालत नाही, ती विश्वासावर चालते। आज उत्तर प्रदेशात भाजप राम मंदिराच्या यशावर विश्वास ठेवत आहे, तर समाजवादी पक्ष आणि इतर विरोधक भ्रष्टाचार, बेरोजगारी व कथित गैरव्यवहारांचे मुद्दे पुढे करत आहेत। अंतिम निर्णय मतदारांचाच असेल आणि मतदारांनी भावनिक घोषणांपेक्षा तथ्ये, कामगिरी आणि उत्तरदायित्व यांवर मतदान केले तरच लोकशाही सक्षम होईल।
रामाच्या नावावर मतांची भीक मागणाऱ्यांनाही आणि रामाच्या नावावर आरोपांची पोळी भाजणाऱ्यांनाही जनता एकच प्रश्न विचारेल, रामाचे नाव घेतले पण राम राज्याच्या आदर्शासाठी नेमके काय केले? प्रकाश पोहरे म्हणतात की 2027 ची निवडणूक याच प्रश्नाचे उत्तर देईल, कारण शेवटी निवडणुका घोषणांनी जिंकता येतात पण इतिहास फक्त कामगिरीने लिहिला जातो. उत्तर प्रदेशातील वातावरण पाहता लढाई केवळ मतांची राहिली नसून ती कथानकांची, श्रद्धेची, प्रतिमांची आणि जनमतावर वर्चस्व मिळवण्याची झाली आहे. रामाच्या नावावर राजकारण करणारे आणि रामाच्या नावाने राजकारणाला विरोध करणारे दोघेही मैदानात उतरले आहेत. मात्र अंतिम निर्णय मतदारच देणार आहेत. लोकशाहीत शेवटचा शब्द ना सत्तेचा असतो ना रस्त्यावरील आक्रमकतेचा. शेवटचा शब्द मतपेटीचाच असतो. हा होता देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचा उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर आणि खासदार पप्पू यादव यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर प्रकाश टाकणारा लेख. निवडणुकांच्या काळात भावनिक मुद्द्यांपेक्षा विकास, रोजगार आणि पारदर्शकता कशी महत्त्वाची आहे याचा पुनरुच्चार त्यांनी या लेखातून केलाय. तुम्हाला हे विचार कसे वाटले? तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.